काय आहे? उघडून तर बघ. एवढे महाग कानातले का? नेवी, तुझ्या पुढे हे खूपच स्वस्त आहेत ग. धन्या, हो नेवी, मी तुझ्यासाठी आणलेलं पहिलं गिफ्ट तू असीमच्या शाळेसाठी मोडलंस. स्वतःच्या मनाचा विचार न करता जेव्हा देवांग भाईला पैसे द्यायचे होते तेव्हा तू तुझ्याकडचे पैसे द्यायलाही तयार झाली होतीस. मालतीबाई, अश्विनी वहिनी त्यांचे टोमणे खाऊनही तू कुटुंब तुटू दिलं नाहीस ग. आपलं लग्न विचित्र परिस्थितीत होऊन सुद्धा तू लग्न सावरलंस. खरंच नेवी, मला तुझा ना खूप अभिमान वाटतो ग. धन्या, मी तुझ्या या गिफ्टचा आदर करते, पण आपण ठरवलं होतं ना रे की या पैशातून कुठलीही महागडी वस्तू नाही घ्यायची म्हणून. हो, पण मी तुला तुझे कानातले परत आणून देईन असं वचन दिलं होतं की नाही. आणि हा धन्या वचनाचा पक्का आहे. धरलेला हात आणि दिलेला शब्द कधीच खाली पडू देत नाही. धन्या, तू काय आहेस रे? म्हणजे काही नाही, तुला नाही कळणार, पण तो नेहमी असाच राहा. मी असाच राहीन. बरं, तू आता माझं कौतुकच करत बसणार आहेस की ते कानातले घालून पण दाखवणार आहेस? घालून दाखव. दाखवते. एक मिनिट. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ही. राजा मी तू राणी, ऊन पावसाची ही कहाणी, जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं कळतं ना रे तुला, तुझ्यासाठी बांधेन मी चांदण झुला. नेवी, कानातले फिके वाटतायत ग. काही काय बोलतोस धन्या? किती छान आहेत हे कानातले आणि नवीन आहेत. तुला फिके का वाटतात? तुझ्या स्माइल समोर फिके वाटतायत असं म्हणायचं होतं मला. नेवी, आता हे 2 सँडविचेस होत आलेत. पटपट हात चालव. हो हो हो, झालं. बरं धन्या, मला सांग, सगळ्या सँडविचेसना चटणी लावू ना? हो ग. बरं नेवी, वास मस्त येतोय ना? हो ना. धन्या, हा, आपल्या किचन मध्ये कोणती खारुताई डोकावते बघ रे जरा. अगं, ही तर आपली घरचीच खारुताई आहे आणि तिचं नाव आहे राशी खारुताई. हो खारुताई, या या आत या. निविका, काय बनवतेस? मस्त वास येतोय. मी सँडविचेस बनवते. तुला आवडतात ना सँडविचेस? हो, मला खूप आवडतात सँडविच. आणि मी 2 खाणार. हा, बरं, तुझे 2. आणि मी पण 2 खाणार. बरं निविताई, मी सगळ्यांना सांगून येते. हा, अबूजा, आजी, अगं राशी, थांब, मी पण येतोय. आजी, आजोबा. हळू. किती खुश झालेत ना दोघं. हो ना.
काय झालं? धन्या, बघू बघू. धन्या, हे झालंय बघ. पाडलाच माझा सँडविच. चला नाईक मंडळ, आपापली कामं बाजूला ठेवा आणि गरमागरम सँडविच वर ताव मारा. चला. वा यश, अरे सँडविचचा काय मस्त वास येतोय रे. अहो नाईक साहेब, नुसतं वास काय घेत बसलाय? टेस्ट करून बघा. टेस्ट खास निवेने सगळ्यांसाठी बनवलंय सँडविच. तुम्ही खाऊन बघा, नक्की आवडतील तुम्हाला. वा निवेदिता, मस्त झालंय सँडविच. म्हणजे एखाद्या एक्सपर्ट शेफनी करावं ना, इतकं छान झालंय ते. मी काय म्हणालो होतो तुम्हाला नक्की आवडतील म्हणून? अरे आणि टोस्ट सुद्धा काय परफेक्ट केलंय तिने. एक मिनिट, टोस्ट मी केलेत बरं का. हा, त्यामुळे अर्ध क्रेडिट मला मिळायलाच हवं काय? अरे नक्की. अगं निवी, बघत काय बसलीयस? अश्विनी वहिनी आणि केतिकेला पण दे. हा, मला नकोय. आईने सांगितलंय मी वरण भाताचं कुकर लावायला, ते खाईन मी. बरं ठीक आहे. अरे यश, आमच्या मंडळीनं तर बोलव. अरे हो, मालतीबाई कुठे राहिल्या? मालतीबाई, मालतीबाई बाहेर या. गरमागरम सँडविच बनवलेत. काय झालं? का हाका मारतोयस? मी आणि निवेने मिळून सँडविच बनवलेत सगळ्यांसाठी. काय ग मालती, तू सुद्धा अश्विनी सारखं वरण भातच खाणार आहेस का? वरण भात? वरण भात कोणी बनवलंय? आई, मी सांगितलं होतं तुम्हाला वरण भाताचं कुकर लावायला. तू लाख सांगशील ग, पण तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायला मी काय तुझी मोलकरीण थोडीच आहे. तसं म्हंटल का मी? नाही, मी पण तेच म्हणतेय. तू लाख ऑर्डरी सोडशील, पण माझ्याच्यानी व्हायला पाहिजे ना बाई. काय आहे, माझी पाठ खूप दुखते, मी काही बनवलं नाहीये वरण भात. मग आता मी काय जेवायचंय? हो नाही ना, कर ऑर्डर. मालतीबाई ठीक आहे, मी काय म्हणतो, तुम्ही सँडविच खाऊन घ्या. बघा कसे झाले सांगा. हे घ्या, तुम्ही खाऊन घ्या. अरे मी नाही खात रे सँडविच फँडविच. हो मालतीबाई, एकदा खाऊन बघा, बाकी सगळं विसराल तुम्ही. घ्या, आ करा. अरे आ करा. छान झालंय रे. हा ना? मस्त झालंय. काय मालती, कसं झालंय सँडविच? छान झालंय. निवी, खाऊन घ्या. नकोय म्हंटल ना मी. उपाशी राहणार आहेस का अश्विनी वहिनी? अगं सगळ्यांसाठी सँडविचेस बनवलेत मी, खाऊन घे. मी मागवते काहीतरी माझ्यासाठी. खाईन मी ते. अगं बाहेरून मागवून खाशील तू, पण सगळ्यांसोबत बसून खायचा आनंद मिस करशील ना. आमच्यासोबत जेवायला बसलीस तर सगळ्यांना बरं वाटेल. अश्विनी, अगं खा ग. एकटीसाठी कुठे बाहेरून मागवतेस? खा, छान आहे. राशी, तुला हवंय का? हो. ताई, मला एक हवंय. हो आणते. राशी, तुलाही आणू का? मी पण खातो. हवंय तुला? घे. खा खा. भूक लागली आहे वहिनी. खा खा. बहिणी खरंच खूप छान आहेत, तू पण खा ना. आणि तसंही कोणाचं लक्ष नाहीये, खाऊन घे.
आई जरा बाहेर ये. आले. काय रे धन्या? सँडविच? हो तुमच्यासाठीच घेऊन आलोय. निवेने बनवले. अगं बाई, निवीने बनवलंय? वा वा. ते आज आमच्याकडे छोटस सेलिब्रेशन होतं ना, म्हणून निवेने खास बनवले. सेलिब्रेशन कसलं रे? आज आम्ही आमच्यासाठी भांडी आणायला गेलो होतो म्हणून. भांडी मध्येच? देवांगभाईचं घड्याळ सापडलं ना, मग ते घड्याळ परत करून आम्ही जे पैसे परत घेऊन आलो. अरे पण कसं, कुठे, म्हणजे कोणी घेतलं होतं काय? म्हणजे अगं आई ते जाऊ दे ना. हे बघ, आपल्याला आपले पैसे परत मिळाले आणि त्यातून आम्ही भांडी पण आणली. तू आता फक्त एवढंच लक्षात ठेव. हो अरे पण ए निहार, सँडविच खा ना, घे आणि सांग कसे झालेत त्या. आई मी तुला म्हणालो ना, तू आता फक्त सँडविचचा विचार कर. आई तुला गंमत माहितीये का, मी निवीसाठी स्पेशल सँडविच मेकर आणलाय. निवीला सँडविच खूप आवडतं ना, म्हणून. हो, तिला खूप आवडतं सँडविच. आई एक खरं सांगू का, मला आता खऱ्या अर्थाने वाटायला लागले की आता कुठे आमचा संसार सुरू झालाय. धन्या, किती बरं वाटतंय मला सांगू. शब्दच नाही येत माझ्याकडे. मला खात्री आहे तुम्ही दोघेही खूप सुखाचा संसार करा. तू माझ्या निवीला खूप सुखी ठेवशील रे. हो ना, मग कशाला टेन्शन घेतेस. आई मला माहितीये तर सध्या तुझं आणि निवीचं तसं पूर्वीसारखं बोलणं होत नाही. म्हणजे आमच्या घरातही आमच्या लग्नाला घेऊन छोटे मोठे वाद होतातच. पण आई तू माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं ठीक करेन. सगळं नीट होणार आहे. इतकं बरं वाटतंय ना मला धन्या. धन्या, माझ्या मनात ज्या शंका कुशंका होत्या ना तुझ्याविषयी, सगळ्या दूर केल्यास तू. आई सगळं ठीक होणार आहे. अगं तू नको टेन्शन घेऊस. चल तू सँडविच खाऊन घे. ए बघ निहार सँडविच संपवेला. काय रे निहार, कसं झालंय सँडविच? कमाल कमाल, एक नंबर. आणि निमित्याला कॉम्प्लिमेंट द्या धन्या. बर सॉरी 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 जावई बापू. अरे अगं तेच तेच तेच, जीजू जीजू. जीजू काय? मैं होणे साहेब. जीजू काय? जीजू. बर जीजू तर जीजू. सांग. चला खाऊन घे. हो हो. आई तूही खाऊन घे. मी निघतो. येतो रे. काय रे, कुठे गेला होतास? अगं ते मला एक महत्वाचा फोन आला होता, तेच बोलायला जरा बाहेर गेलो होतो. अच्छा. सगळे कुठे गेले? सगळ्यांचं खाऊन झालं का? हो खाऊन झालं. तूच राहिलायस, तुला आणलंय बघ मी इथे. हा मी खातो. तू खाल्लंस का? नाही, मी थोड्या वेळाने बसते. ह्याचं होऊ दे जरा. अगं निवी अजिबात नाही, तू बस इथे बस. अरे धन्या, बस इथे बस. अरे बसते मी थोड्या वेळाने. बस बस. असं काय करतोय? चल तू खाऊन घे. खाऊन घे. निविताई, माझं पोट भरलंय, आता तुम्ही खाऊन घ्या. ये ये बस धन्या. चला. वा वा निवी, खरंच मस्त झालं ग सँडविच. तरीच म्हणलं तुझं एवढं कौतुक का चाललं होतं. कौतुक? कौतुक कोणी केलं? अगं हे अगं नाईक साहेब करत होते ना मगाशी, ते म्हणत होतो. छान जमलेत ना सँडविचेस? परत एकदा करायला हवेत. मुलांनी पोट भरून खाल्लं आज. हो ना. अगं तू सुका सुका का खातेस? सॉस घे ना त्याच्यावर. मला नाही आवडत सॉस. अगं एकदा खाऊन बघ, आवडेल तुला. नाही धन्य, मला नकोय. एक मिनिट निवी, तू माझ्याकडचं एक पीस खाऊन बघ, खरंच आवडेल तुला. पण नकोय मला. अगं खाऊन तर बघ, खरंच खाऊन बघ. एवढा सॉस निवी काय नाही, हे बघ खाऊन बघ. प्लीज. आ कर. अरे अगं आ तर कर. नाही, खरंच नकोय मला. आ कर. घे खाऊन बघ एकदा. करा.
अजून लाड करा. अगं अरे असीम, श्वास बरोबर किती मस्त लागते जिजू. शाण्या, माझा घास खाल्लास ना? अरे असीम, निविदाचा घास का खाल्लास? मी कुठे खाल्ला, तूच मला भरवलंस. हो का, लब्बाड. शहाणा झालायस. हे बस खा आता, चल. नको, माझं पोट भरलंय. हो का, आता खायला लागेल तुला. असं काही नाही. अगं अश्विनी, काय ग बाई, इतका राग बरा नाही. आणि ह्या राशीच्या भावल्या कशाला फेकतेस? खेळ ना पोरगी. वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढतेस? आई मग काय करू अजून? सांगा ना काय करू? नाही, काहीतरी तर करायला हवंच आहे. हळूहळू निवेदिता सगळं घर काबीज करायला निघाली आहे, लक्षात येतंय माझ्या. आणि या सगळ्या भेटवस्तू देऊन ती सगळ्यांना फितवू पाहतेय हेही कळतंय मला. पण अश्विनी, मला तर वाटतंय ना आई, तिने तुम्हाला देखील फितवलंय. त्यामुळे डबल ढोलकी वाजवणं बंद करा तुम्ही. अगं काय बोलतेस तू? मी कधी बोलले तिच्या बाजूने? हो, सगळं करून सवरून नामानिराळवर राहता येते तुम्हाला. ह नाही, मला ना आता तुमचीच शंका यायला लागली आहे. त्या निवीची जादू तुमच्यावर चालायला लागली आणि छुप्या मार्गाने तुम्ही देखील तिला सपोर्ट करायला लागलात. नाही, आता मला शंका चालला लागली तुमची. कर कर, सासूवर आरोप कर. करणारच ना. तुम्ही वागताय तशा. आता मगाशी ती दारामध्ये बाबा त्यांचं ओवाळून कौतुक करत होते. तुम्हाला काय गरज होती हो जाऊन ओवाळायची? हा, केलत ना. ते सँडविच खाल्लं तिच्या हातचं, त्याचंही कारण द्या आता. अगं तू बघितलंस ना अश्विनी, यश किती आग्रह करत होता ते. आता काय करा माहिती आई, उद्यापासून निवीला तुम्हाला भरवायला सांगा आणि माझी आवडती सुनबाई असं टॅग लावून टाका तिला. हं? हे बघ अश्विनी, असं काहीही होणार नाहीये. तिला काय आणि तुला काय, दोघींपैकी कुणालाही मी माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटू द्यायची नाही. हो ना? नाही, कळतंय ना एवढं? मग वागा तशा. ती निवेदिता आणि तो असीम, त्या दोघांची हिंमत किती वाढतीये कळतीये का तुम्हाला आई? बघितलं ना त्या दोघांनी मुद्दामून त्या असीम कडून कसा चेक देऊ केला मला. नाही, दिसतंय मला हे दोघं बहीण भाऊ ना ही प्रॉपर्टी आपल्याच बापदाद्याची असल्यासारखी वागायला लागलेत. पण त्यासाठी आपण भांडून काही उपयोग आहे का अश्विनी? हो ना, मग उपाय शोधा काहीतरी. उपाय तर काहीतरी शोधावाच लागणार आहे. ह्या दोघा बहीण भावांना त्यांची लायकी तर दाखवून द्यावीच लागणार आहे. त्यासाठी काय कर? थांब 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 थांब, मला काहीतरी सुचतंय. आता बघच मी काय करते ते. हा मानसी, काय ग, झालं का जेवण? हो का? बर बर बर, मी काय म्हणते, उद्या आपली नूतनकडे भिशी ठरलीये ना, तर ती माझ्याकडे केली तर? अगं नाही, तसं नाही ग, माझ्या धाकट्या लेकाचं लग्न झालंय ना यशचं, पण तुमची सुनबाईंशी ओळखच नाही करून दिली मी. मग माझ्याकडेच या ना भिशीला, म्हणजे माझ्या नव्या सुनबाईंची ओळख पण होईल सगळ्यांची. हो हो, नूतनशी मी बोलते स्वतः. उद्या माझ्याकडे या बरं का मग. हा चल. आई, तुमचा भिशीचा कार्यक्रम तुम्ही आपल्या घरी का ठेवलाय? तुला माझ्या सगळ्या मैत्रिणी कशा आहेत ते माहिती आहे ना? चांगल्याच, एक नंबरच्या कजाग आहेत सगळ्या. एखाद्याची तोंडावर लायकी काढायला पण मागे पुढे बघत नाहीत त्या. म्हणूनच त्यांना उद्या आपल्या घरी बोलवलंय. धाकट्या सुनबाईंची ओळख करून देते ना माझ्या सगळ्या मैत्रिणींशी. आता बघच उद्या त्या निवेदिताला कसं नाचवते ते.